एक जागा तीन पक्ष राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असून महाविकास आघाडीत एका जागेसाठी उमेदवारीवरून जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या चर्चांना आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे। माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, महाविकास आघाडी हा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही। महायुतीतही तीन चाकी रिक्षा आहे। अशा निवडणुकांमध्ये या प्रकारच्या चर्चा होत असतात। एक जागा आहे आणि त्या एका जागेसाठी तीनही पक्षांमध्ये सातत्यानं चर्चा सुरू आहे। शेवटच्या मिनिटांपर्यंत ती सुरू राहू शकते। उमेदवारीबाबत बोलताना राऊत यांनी म्हटलं आहे की काँग्रेसमधून कोण इच्छुक आहे याची त्यांना माहिती नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार इच्छुक असल्याची चर्चा आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून प्रियंका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपत असून पक्षातील राजन विचारे आणि विनायक राऊत हे इच्छुक आहेत। इच्छा व्यक्त करण्यास हरकत नाही, मात्र अंतिम निर्णय पक्ष आणि पक्षप्रमुख घेतात असे त्यांनी स्पष्ट केलं आहे। आणि या संदर्भात उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यात नुकतीच चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। लवकरच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय जाहीर होईल असंही ते म्हणाले आहेत। दरम्यान शरद पवार एनडीए सोबत जाणार नाहीत असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आणि मी त्यांना एवढी वर्ष ओळखतो, ते कधी एनडीए सोबत जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे। राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत सगळ्या चर्चांना वेग आला असून पुढील काही दिवसात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। असं आहे की महाविकास आघाडीचं हा तीन तिघाड आहे। हा तीन तिघाड आहे पण काम बिघाडा नाही, हे लक्षात ठेवा। तीन तिघाडा नक्की आहे। काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होणार, काय करायचं। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत आहे। तीन पक्ष एकमेकांशी बोलतायत, ती बोलणी संपत नाहीत, प्रत्येकाची इच्छा आहे। त्याच्यामुळे म्हणजे तीन तिघाडा आहे। जसं तिकडे महायुतीमध्ये सुद्धा तीन चाकी रिक्षा आहे। या गोष्टी अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये होत असतात। एक जागा आहे, एकाच जागेवरून तीन पक्षात सातत्यानं चर्चा सुरू आहे। शेवटच्या मिनिटापर्यंत सुरूच राहील। त्याच्यामुळे आता पाहू। पण इच्छुकांची संख्या वाढतीये, इच्छुकांची संख्या वाढत जाते, यादी मोठी होत जाते आणि जसे दिवस वाढतायत, जवळ येते, अर्ज भरायची वेळ आणखी वाढत जात आहे। तर यामध्ये काय मार्ग काय? बघा, काँग्रेस पक्षामध्ये कोण इच्छुक आहे मला माहित नाही। त्यांचे रिटायर होतात रजनीताई पाटील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फक्त शरद पवार आहेत, तिथे दुसरं कोण इच्छुक असणार। आमच्या पक्षामध्ये प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत। इतर काही दोन लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे उद्धवजींना भेटून। तर मला वाटतं राजन विचारे आहेत, विनायक राऊतांचं नाव मी ऐकलं। पण इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही, पण निर्णय पक्ष घेत असतो, पक्षप्रमुख घेत असतात। आणि आता शेवटी अर्ज भरण्याची तारीख येईल तेव्हा निर्णय घ्यावाच लागणार। किंवा आपला मीटिंग होणार आहे का? सध्या आपण कोणत्या युगात आहोत? आपण इंटरनेटच्या युगात आहोत। मिटिंगा या झूमवर होत असतात। काय झूमच ना, त्याच्यावर बोलणी सुरू असतात। यंत्रणा फार प्रगत झालेली आहे। प्रत्यक्ष भेटण्याची गरज मला वाटत नाही। सर्वात जास्त काल जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली। आहे ना दावा, का दावा नसावा? दावा का नसावा? प्रत्येक जण आपापला दावा सांगतच असतो, कारण प्रत्येक पक्षाचा सदस्य निवृत्त झालेला आणि राज्यसभेमध्ये आपला सदस्य असावा हे प्रत्येकाला वाटतं। शिवसेनेला जास्त वाटतं। याचं कारण असं आहे, शिवसेना हा सुद्धा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि किमान आमचे दोन प्रतिनिधी हे असावेत राज्यसभेत, ही पक्षप्रमुखांची भूमिका आहे। पण राहुल गांधी ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।